स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। तर गणपती बसलेले आहेत, आता गौराईचं आगमन होतं। तर आज आपल्या घरचं गौराईचं आगमन आपण कसं झालं ते बघणार आहोत आणि काय काय सजावट करायला लागते, काय काय तयारी असते, किती राबावं लागतं गौराई येताना ते सगळं दाखवणार आहे मी तुम्हाला आज। तर मगाशीच आपण गौराईचं आगमन केलेलं आहे, व्यवस्थित असं रांगोळी काढली जाते, पावलं काढली जातात। एक पाऊल हे हळदीचं असतं, एक पाऊल हे कुंकाचं असतं। तर ते सगळं आणि वाजवत गाजवत गौराईचं आगमन आपण केलेलं आहे। गौराईचं आगमन झालेलं आहे, तर आता आपण बाकीची काय काय तयारी केली आहे ते पण तुम्हाला दाखवते। ही आपण आयतीच मांडणी ठेवलेली आहे, ज्यांना मांडणी भेटत नाही ते डबे ठेवून आपल्या पायऱ्या तयार करतात। तर पायऱ्या तयार केल्या ना की आपल्याला बाकीचं फराळाचं वगैरे किंवा राशी म्हणून ते सगळं ठेवता येतं। ही ह्याला आणणी म्हणतात, ही गौराईची बॉडी म्हणून ओळखली जाते। आणि ही बॉडी ही हाताची वेगळं मिळतं, बॉडी ती आणायला लागते वेगळी। हे छत वगैरे आम्ही कालपासून व्यवस्थित सजावट करतोय, लाइटिंग वगैरे लावून झालेली आहे। हे सगळं लावून झालेलं आहे, दुपारपासून आम्ही ते करतोय। आता अजून गौराईंना साड्या वगैरे नेसवायच्या असतात, तर ते सगळं झाल्यावर मी तुम्हाला दाखवणारच आहे। आली गवर आली, सोन पावली आली, आली गवर आली, सोन पावली आली, गोऱ्या अंगात न्याऱ्या ढंगात साजन वाल्याली, आली ग गौराई सोन पावली आली, आली ग गौराई सोन पावली आली, आली नटून आली थटून साजन वाल्याली, आली गवर आली,
विश्वमाऊली देवी ग नणंद भावजाईची जोडी ग बघ की. तुमच्या वर चांगलं बसलं अहो. आपण आता फराळाचं जे केलेलं आहे ते आपण पॅकिंग करणार आहे. तर आपण लाडू बनवलेले आहेत, शंकरपाळे बनवलेले आहेत, करंजी बनवली आहे, चकल्या बनवल्या आहेत, अनारसे, अजून बालुशाही पण आपण घरीच बनवलेली आहे आणि शेव बनवली आहे. तर एका पदार्थाच्या आपण 2-2 पिशव्या करतो, 2 गवऱ्या असल्यामुळे. तर आपण ते सगळ्या भरून घेऊया. सील करायचं दिव्यावर म्हणा किंवा मेणबत्तीवर आपण हे सील करून ठेवायचं. ज्या दिवशी आपण गवऱ्या आणतो त्या दिवशी भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो. तर इथं भाकरी आणि भाजी झालेली आहे. तर आपण नैवेद्य दाखवणार आहोत. आपला नैवेद्य तयार झालेला आहे. तर आपण आता गवऱ्यांना नैवेद्य दाखवून घेऊया. तर आता आपला स्वयंपाक वगैरे सगळं झालेलं आहे आणि नैवेद्य पण आपण गौऱ्यांना दाखवलेलं आहे. तर आता आपण बाकीची तयारी करूया, म्हणजे आपल्याला गौऱ्यांना साड्या वगैरे नेसवायच्या. तर अशा प्रकारे साड्या नेसवायच्या असतात. तर पहिल्यांदा परकर घातलाय आणि इकडचीला पण चल खेळू झिम्मा 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 ही झांजर बोले झम्मा झम्मा हा ढोल वाजतो ढम्मा ही झांजर बोले झम्मा झम्मा हा ढोल वाजतो ढम्मा चल खेळू झिम्मा 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 खेळूया तालात झिम्मा खेळूया तालात भाऊजाई देते टाळी ग नणंद हसतीय गालात आली ग बर आली सोन पावली आली गौरीला जागवा ग गौरीला जागवा ग उजवा डावा हात हलू दे सुपही नाचवा ग उजवा डावा 24 hours later. तर आपण काल रात्री सगळी तयारी केलेली आहे. साड्या वगैरे नेसवल्यात, दागिने वगैरे घातले त्यांना. आमच्याकडे 2-2 मुखवटे आहेत, त्याच्यामुळे एक मुखवट्याची जोडी उभं करायला लागते आणि दुसरी अशी पाटावर ठेवतात. धान्यामध्ये ठेवून असं ठेवतात त्या मुखवटे. अजून 2 पिलवंड पण आपण उभं करतो आणि 2 आहेत ती आम्ही ह्याच्यात ठेवलेली आहेत. आणि बाकी सगळी आपण तयारी केली. रात्री खेळणी वगैरे ठेवली आहे, फराळाचं वगैरे सगळं व्यवस्थित पॅक करून ठेवून दिले. आणि फळं पण ठेवली जातात.
तर फळं पण आम्ही सगळी आणून ठेवलेली आहेत, राशी पण ठेवल्या जातात. तर आपण ते रात्री सगळं ठेवून घेतलं आहे. आणि पिलवंड ही एक 2 पिलवंड असतात त्यांना, तर ती पण आपण रात्रीच तयारी केली आहे सगळी. सगळं रात्री करून आज पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. तर आपण दुपारीच पुरणपोळीचा नैवेद्य दाखवलेला आहे. आपल्याला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण असंच भेटत राहूया नवीन एका व्हिडिओमध्ये.